मधुबन में देखा था किसी को भी मिले, मन में तो राधा के ही प्रेम से मैं फूल क्या वाया लक्ष दे प्राध्यापक रमेश पिसे सर या ठिकाणी प्रमुख अतिथीचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। प्राध्यापक रमेश पिसे सर। प्रगती बॅडमिंटन ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद गाडगे सर या ठिकाणी आपला प्रमुख उपस्थितीचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। प्राध्यापक ज्योतिताई ढगे मॅडम या ठिकाणी आपल्या योग प्रशिक्षक संध्याताई वराडे या ठिकाणी प्रमुख अतिथीचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। प्रमुख प्रशिक्षक वाघमारे सर या ठिकाणी आपलं प्रमुख अतिथीचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। मुख्य प्रशिक्षक कुंगे मॅडम या ठिकाणी आपलं प्रमुख अतिथीचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रकाशजी ढगे साहेब यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो। आमच्या योग नृत्य सर्वप्रथम सर्व पाहुण्यांचं अध्यक्षांचं मी शब्द सुमनाने आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो। तर आजच्या या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यास समन्वयक महाराष्ट्र प्रदेश सेवा दल काँग्रेस सेवा दल आणि संचालक देखील आहेत। अनेक सामाजिक कार्य जे आहेत ते यामध्ये अग्रणी असतात। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला आजच्या या विचार मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय विशेष अतिथी आमचे योग साधक भारताचं उज्ज्वल भविष्य घडविणारे आमचे गुणवंत विद्यार्थी ज्यांच्या पाठीवर कौतुकाची स्थाप देण्याकरिता आज या कार्यक्रमाची विशेषता या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। लेडीज अँड जेंटलमेन, हॅव अ लवली अँड हेल्दी मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। मित्रहो, आजोरीच्या परिसरातील जे गुणवंत विद्यार्थी होते, गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक सत्कार मी मुद्दामून म्हणत नाही। सत्कार तुम्ही विशिष्ट तुमचं उद्दिष्ट साध्य केल्यानंतर आम्ही भव्य दिव्य करणार आहोत। आम्हाला अभिमान राहील तुमच्या कर्तृत्वाचा आणि म्हणून तुम्ही जे काही दिव्य या ठिकाणी गुण जे मार्क मिळवलेले आहे त्या इत्यर्थ एक कौतुकाची थाप देण्याकरिता
तुमच्या पालकांच्या समक्ष, आपल्या समाजातील या परिसरातील जे मान्यवर आहेत त्यांच्या समक्ष सर्व आमच्या सन्माननीय अतिथी महोदयांनी आपणा सर्वांचं कौतुक केलेलं आहे. काही आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक अगदी थोड्या वेळात होणार सुद्धा आहे. तर या त्रिवेणी संगमावर आपण आज इथे एकत्रित झालेला आहे आणि हा सर्व त्रिवेणी महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व आणि विशेषतः या मंचावर उपस्थित असलेले, मगाशी उल्लेख झाला की पश्चिम नागपूरचे आमदार विकासभाऊ ठाकरे, मी त्यांना पश्चिम नागपूर पुरतं मर्यादित न करता आमच्या संपूर्ण नागपूरचे आणि संपूर्ण विदर्भाचे तेच तर्रार आणि कर्तृत्ववान जर कोणी आमदार असतील तर ते विकासभाऊ ठाकरे हे या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, आनंद आहे. ज्यांच्या नेतृत्वातून, ज्यांच्या प्रेरणेतून हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे, असे प्रकाश आणि ज्योती मगाशी उल्लेख झाला. ज्योतीशिवाय प्रकाश नाही, प्रकाशाशिवाय ज्योती नाही, असे ढगे सर या कार्यक्रमाला स्टेजवर नाही पण पाठीमागून ज्यांचा सपोर्ट असो असे त्यांचे चिरंजीव डॉक्टर प्रमेय ढगेजी, त्यांच्या सुनबाई, त्यांचा कुटुंब आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे. मगाशी उल्लेख झाला, एका गोष्टीचा उल्लेख मला या ठिकाणी करावा लागेल की अनेबल व्यक्तीला एबल करण्याचं सामर्थ्य, अनेबल व्यक्तीला म्हणजे सक्षम करण्याचं, जो व्यक्ती आपल्या जीवनामधून हार मानलेला त्या व्यक्तीला सक्षम करण्याचं सामर्थ्य ज्या योगामध्ये आहे ते सर्व योग साधक वाघमारेजी आणि हा संपूर्ण समुदाय. मित्रांनो, मी हा काही भाषण करण्याचा हा ठिकाण नाही आहे, मनोगतही व्यक्त खूप करण्याचं या ठिकाणी ठिकाण नाही आहे, परंतु विद्यार्थ्यांसाठी एक शब्द मी या ठिकाणी वापरतो आहे की हे वेश जे तुम्हाला वर्ग 10वी आणि 12वी मध्ये मिळाला आहे, भाऊया हे आदरणीय पांडव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. सरांना आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आहेत, मी आयोजकाच्या वतीने त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं असं मी विनंती करतो. पोरांसाठी एकच मी शब्द या ठिकाणी वापरेल की हा यश केवळ तुमचा नाही आहे. 10वी आणि 12वी मध्ये 95%, 96%, 97% हा अभिनंदनाचा भाग आहे, अतिशय आनंदाची बाब आहे. पण हा यश केवळ तुमचा नाही, हा यश तुमच्या कुटुंबाचा पण आहे, हा यश तुमच्या गुरुजनांचा आहे, हा यश तुमच्या शाळेचा आहे, हा यश तुमच्या नातेवाईकाचा आहे, हा यश तुमच्या परिसराचा आहे. या ठिकाणी बसलेला एखादा विद्यार्थी UPSC झाला, कलेक्टर झाला, तहसीलदार झाला, आयुक्त झाला, तर हा आमच्या समाजाचा, आमच्या भागाचा हा एक प्रकारचा अभिमान आहे. आणि हा अभिमान हा सर्वांचा आहे, केवळ कुटुंबाचा नाही तर आम्हा सर्वांचा आहे. आणि हा अभिमान टिकवण्याचं सामर्थ्य हे तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्यामधलं सामर्थ्य हा प्रेरित व्हावं, तुमच्यामधलं सामर्थ्य पुन्हा प्रोत्साहित व्हावं म्हणून या प्रकारच्या अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन. हा योगाचा जरी कार्यक्रम असेल तरी त्या आधाराने एका गोडीमध्ये 2 पक्षी ढगे सरांनी या ठिकाणी मारलेले आहेत. योगाचाही कार्यक्रम आहे, विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आहे आणि क्रीडा जे कोणी क्रीडेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांचा देखील सत्कार आहे. अतिशय सुंदर आणि देखणा असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे. सर्व मंडळींनी या ठिकाणी भरभरून कार्य केलेलं आहे. प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही, परंतु हा सर्व कार्यक्रम म्हणजे ज्याला म्हणतो आपण खारुताईचा वाटा प्रत्येकाचा या कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये अतिशय सुंदर संचालन या ठिकाणी रेपाडे सरांनी या ठिकाणी केलंय, त्यांचं पण या ठिकाणी अभिनंदन करतो. अतिशय सुंदर प्रास्ताविक या ठिकाणी त्यांनी या वगैरे सरांनी केलं, त्यांचं देखील अभिनंदन करतो. आपण सर्वांचं अभिनंदन करतो. आणि जाता जाता देशाचे महान कवी हरिवंशराय बच्चन यांची एक कविता 2 ओळी मी या ठिकाणी सादर करतो आणि मी थांबतो.
हरिवंशराय बच्चन म्हणतात आपल्या कवितेमध्ये की असफलता एक चुनौती है उसका स्वीकार करो. काय म्हणतात? असफलता एक चुनौती है उसका स्वीकार करो, क्या कमी रह गई उसे देखो और सुधारो, जब तक सफल ना हो तब तक सुख चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर ना भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश येथे उपस्थित सर्व बंधू भगिनी युवा मित्रांचं मी अभिनंदन करतो. आणि ते कशासाठी करतो की तुम्हाला सकाळी 5:30 वाजता उठून नियमित योग साधना करता. आणि आता मी अनेक नागपूर शहरातल्या भागांमध्ये फिरत असतो, परंतु सकाळी 6 वाजता इतके लोक एखाद्याच ठिकाणी पाहायला मिळतात म्हणून तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमचे बंधू गिरीश पांडवजी, ढगे साहेब, मंचावरील सर्व सन्माननीय मंडळी, आज इथे येऊन आनंद झाला. ढगे साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही 5:45ला, मग मला यायला इथनं अर्धा तास लागतो. तर सकाळी 5:30 वाजता आपण लोक उठत असाल, अर्ध्या तासात इथे येत असाल, आणि आता इथून प्रत्येकाच्या मनात आहे की आता इथून गेल्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनाला आजच्या सुरुवात करायची आहे. तर काय काय करायचं आहे या विचारात सगळे काही आहे, म्हणून मी तुमचे जास्त वेळ घेणार नाही. कारण की मला माहित आहे रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, प्रत्येकाला काम असतं. आज या ठिकाणी आपण ज्या पद्धतीनं योगा करता आणि शरीराला स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, हा अभिनंदनीय आहे. या कामासाठी ही सर्व मंडळी एकत्रित येऊन आपल्याला प्रोत्साहन देतात आणि अधिक लोक यावं यासाठी प्रयत्न करतात. त्यांचं सुद्धा अभिनंदन करतात, कारण की असे लोक नसले तर असे उपक्रम चालत नाही. आणि प्रत्येक वस्ती मोहल्ल्यात प्रभागामध्ये असे जर काही लोक असले तर हे उपक्रम चांगलं असतं, चालतात. आज या ठिकाणी सरांनी बोलून दाखवलं की शासनाच्या, महानगरपालिकेच्या नागपूर सुधार करण्याच्या जबाबदाऱ्या. आज या ठिकाणी एवढं मोठं ग्राउंड आहे, भिंत बांधून ठेवलेली आहे, परंतु आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आहात तर इथे त्या व्यवस्था व्हायला पाहिजे की जेणेकरून सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल. उगाच आपण एका ठिकाणी जिथे कोणी जात नाही तिथे करोडोचा खर्च करतो, परंतु अशा वस्त्यांमधले जे उद्यानं असतात त्यांना डेव्हलप करून तिथे वॉकिंग ट्रॅक बनवणं, तिथे समाज मंदिर, योगा भवन बनवणं, असे कार्य आता या भागाची एवढी मोठी वास्तू आहे आणि नागपूर सुधार प्रन्यासने मला वाटतं हे करायला पाहिजे होतं. तर मी आपल्या सोबत आहे. हे ग्राउंड नाही, या भागातले जितकेही ग्राउंड असतील तिथे काय डेव्हलपमेंटची कामं करायची आपण NITशी भांडू. कारण की इथे NITने ग्राउंड टाकलाय तर तुमच्याकडनं पैसे घेतलेच आहे. NITने डेव्हलपमेंटचा चार्ज घेतलाय, त्यांची जबाबदारी आहे. या ग्राउंडमध्ये ज्या सोयी या लोकांना पाहिजे त्या करून देणं. या भागामध्ये जितके काही ग्राउंड असतील आणि आपण त्यामध्ये कार्यरत असाल त्या सर्वांची यादी घेऊन माझ्यासोबत NIT चला. मी NITशी भांडील, राज्य शासनाची भांडील, राज्य शासनाचा प्रतिनिधी आहे आणि आपल्या भागातील लोकांना न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करीन. आणि हा आपला